हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. इफ यू आर न्यू टू दिस चॅनल प्लीज डू सबस्क्राईब. आज सकाळी उठल्या पहिले मी डिशवॉशर लावलं जेणेकरून माझी भांडी स्वच्छ धुवून निघाली आहेत. त्यानंतर मी पाणी भरलं आणि मग सिरियल बघत मी नाश्ता करून घेतला. आज मला बाहेर जायचं होतं त्यामुळे मी सकाळी उठल्यापासून ते निघेपर्यंत कामं खूप पटापट आवरली. पहिले तर स्वच्छ भाजी धुवायला घेतली. त्यानंतर ती स्वच्छ धुवून झाल्यावरती मी पीठ मळून घेतलं. पीठ मळल्यानंतर मी पहिले भाजी तेलामध्ये फ्राय करायला ठेवून दिली आणि मग सोबतच चपात्या लाटायला घेतल्या. चपात्या माझ्या लाटेपर्यंत भाजी छान अशी तेलामध्ये परतून झाली. आज मी भेंडीची भाजी बनवली आहे आणि मी ऑलरेडी मसाला बनवून ठेवलेला असतो, तो फक्त त्याच्यामध्ये टाकायचा, मीठ टाकायचं आणि मस्त परतवून झाल्यावरती 5 मिनटं वाफवायचं. खूप छान अशी मसाला भेंडी तयार होते. त्यांच्या डब्यासाठी मी चपात्या करून ठेवल्या आणि माझा स्वयंपाक म्हणजे सकाळचा डबा माझा कंप्लीट झाला. सो दुपारी मी पण चपाती भाजीच खाल्ली. डबा बनवून झाल्यानंतर मी माझ्या ऋत्वीचं आवरून घेतलं. तिची अंघोळ पांघोळ करून नटापटा करून तिला रेडी केलं आणि तिला नाश्ता करायला सांगितलं. नाईस, चल आता नाश्ता करून घे. चल. जसं तिचा नाश्ता होईपर्यंत मी बाहेर गेले, कारण बाबांसाठी मला भाकरी आणायला जावं लागतं. भाकरी आणल्यानंतर मी घरामध्ये झाडू मारला, स्वतःचं आवरलं, उरलेलं जेवण बनवलं आणि दुपारी छान असं जेवून घेतलं आणि मग मी लागली तयारीला. सो आज ट्रेडिशनल लूक याच्यासाठी, कारण मी एक वर्कशॉप अटेंड करते, लावणी माझी सखी. ते आहे नेहरू तारांगणला. मी त्या एरियामध्ये पहिले कधी न गेलेली असल्यामुळे मी आज दुपारी 1:45 वाजताच निघाली. डोंबिवलीवरून ट्रेन पकडली. मग ट्रेनमध्ये आता एवढा वेळ काय करू म्हणून पुस्तक वाचत बसली आणि मग भायखळा स्टेशनला उतरले. भायखळा स्टेशनपासून 1 नंबर प्लॅटफॉर्मच्या बाहेर पडलं की लगेचच बस स्टॉप आहे आणि ती बस बरोबर नेहरू तारांगणला आपल्याला पोहोचवते. नेहरू तारांगण हे त्याचं लास्ट स्टॉप आहे. सो अशा प्रकारे मी ट्रॅव्हल केलं. खूप वर्षांनी डान्स वर्कशॉप अटेंड करते आणि खूप एक्सायटेड पण आहे, पण थोडीशी मी नर्वस पण होती, घाबरलेली पण होती, कारण माझ्यासाठी हा एरिया नवीन आहे. त्यामुळे मी इकडे आतमध्ये एंट्री तर केली आहे, पण आता मला शोधायचं आहे हॉल कुठे. मी ऑलरेडी खूप लेट आहे, 4 वाजले. लवकरात लवकर पोहोचूया. तिथल्या सिक्युरिटीवाल्या काकांनी मला सांगितलं की त्या मॅडम चालल्या आहेत, त्यांच्या मागे मागे तिकडून सेकंड फ्लोअरला जा. ओ गॉड, मी खूप खुशी झालं. इट्स रीच फर्स्ट. आश्चर्यचकित होत विचारत मी शेवटी त्या स्पॉटवर पोचली जिथे रजिस्ट्रेशन चालू होते. हे त्यांचं बॅनर लावलेलं होतं. माझा 3राच नंबर होता आणि ऑफकोर्स मी नेहमीप्रमाणे लेट होते. त्यानंतर फॉर्म सबमिट केलं, सही केलं आणि मग वर्कशॉप अटेंड केलं. मला लगेचच तिकडे एक मैत्रीण पण भेटली. तिचं नाव आहे रुपाली. मग आम्ही वर्कशॉप बघता एकमेकीसोबत गप्पा मारत होतो. तर तिने लास्ट इयर ॲक्टिंगचं वर्कशॉप ऑलरेडी अटेंड केलेलं होतं आणि यावर्षी ती लावणीचं वर्कशॉप अटेंड करायला इकडे आली आहे. मग आमची चांगलीच गट्टी जमली, कारण येताना पण आम्ही मग एकत्रच घरी आलो. त्यानंतर मी तिला सांगितलं की मी छोटे व्लॉग्स काढते, तर तिने लगेचच माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं. नंतर ढोलकी वाजवणाऱ्या काकांनी एक तोडा वाजवायला सुरुवात केली आणि मग तो तोडा बघत अचानकच सगळेजण उभे राहिले. ते बघून मी लगेचच कॅमेरा वळवला. बघते तर काय, ही एंट्री होती मेघा घाडगेची. चक्क मी आज तिला माझ्या डोळ्यांसमोर पाहणार होते. आणि मेघाताई म्हणजे खूप सुंदर लावणी कलावंत, ॲक्ट्रेस. म्हणजे त्यांना समोरून बघणं हे खरं तर एक लकी डे होता आज माझ्यासाठी. त्या आल्या, त्यांनी आम्हाला छान असं मार्गदर्शन केलं, लावणीची पार्श्वभूमी आम्हाला सांगितली, आमच्यासोबत त्यांचे लाईफ एक्सपिरियन्स शेअर केले. म्हणजे कसं त्यांनी त्या काळामध्ये त्यांना कशी लोकं त्रास देत होती, कारण त्या लावणी परफॉर्म करतात. त्यांची बिकट परिस्थिती असताना त्यातूनही त्या कशा हिमतीने पुढे आल्या, हे सर्व त्यांनी आमच्यासोबत शेअर केलं. म्हणजे एक त्यांचं मनोगतच व्यक्त करत होत्या.
आणि मग काय, त्यांना लाईव्ह डान्स करताना पाहण्याची संधी मला मिळाली आणि इतकं सुंदर लावणीचा परफॉर्मन्स तुम्हीसुद्धा एन्जॉय करा. त्यानंतर काही जणांना त्यांच्यासोबत डान्स करण्याची पण संधी मिळाली. त्यानंतर लाईव्ह ढोलकीवरती आम्हाला प्रात्यक्षिकं करून दाखवण्यात आली. आता वाजले 8:15 आणि मी निघाली आहे. सो तिकडे आर्ट गॅलरीचं काम चालू टेन्शन आणि मस्त आहे. स्वतः घरी जाऊया पटापट. अशा प्रकारे लाईव्ह वर्कशॉपचा आनंद घेऊन मी घरी निघाले. भायखळ्यावरून ट्रेन पकडली, डोंबिवलीला आले. व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग. नमो बुद्धाय, जय भीम.